राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गौराई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय। समयनाथ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायण केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणानिधे दामोदरा माधवा। हे कृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि मां। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजमवान्मरुत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम। हरि हरि ओम हरि हरि ओम। राजविद्या राजगुह्यं पवित्रमेदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म सुसुखं कर्तुं स्वयं। राजविद्या राजगुह्यं पवित्रमेदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म सुसुखं कर्तुं स्वयं। अखंड हे नाम सप्ताह आज चौथा दिवस वर्ष 23. अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडळाच्या वतीनं माझ्याकडे आले 4 दिवसाची प्रवचनरूपी सेवा मला दिलेली आहे, त्याबद्दल मंडळाचे आभार मानतो. अखंड हरिनाम सप्ताह सांगपाडा याचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे. आपल्या सप्ताहाचं शिस्तबद्ध नियमानुसार उत्तम प्रकारे हा अखंड हरिनाम सप्ताह चालतो. त्या आज 4थ्या दिवसाच्या सेवानिमित्त निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता 9वा अध्याय 9व्या अध्यायातील 2ऱ्या क्रमांकाचा श्लोक नंबर 2 तर नाही 2 क्रमांकाचा श्लोक. राजविद्या राजगुह्यं पवित्रमेदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म सुसुखं कर्तुं वयम्. भगवान परमात्मा या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला काय बोध करतात. राजविद्या राजगुह्यं पवित्रमेदमुत्तम. हे ज्ञान कसं आहे, गीतेचं ज्ञान कसं आहे याचा बोध करतात. ही विद्या राजासारखी आहे, महान आहे, धर्माला अनुसरण आहे, नीतीला अनुसरण आहे आणि सत्य आहे, खरी आहे आणि प्राप्त केल्यानंतर त्या जीवाचं कल्याण होणारे आहे. राजविद्या राजगुह्यं पवित्रमेदमुत्तम अतिशय उत्तम असे हे ज्ञान आहे आणि गुह्य ज्ञान आहे. ते भगवंताने या श्लोकामधून प्रकट केलेलं आहे. गीता म्हणजे काय हो? गीता म्हणजे काय? गीता म्हणजे धर्माचं पालन करण्याचं शिकवणारी गीता. गीता म्हणजे जीवाचं कल्याण करणारी गीता. गीता म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आणि अज्ञानापासून ब्रह्मज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे.
या जगामध्ये श्रीमद भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. आजपर्यंतही हा पुढे होईल असं वाटत नाही मला. उच्च कोटीचा ग्रंथ आहे हा ग्रंथ नव्हे. हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता शरण कथित करे जन्म मरण. हे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका देणारा हा ग्रंथ आहे. फक्त त्याला ग्रंथच म्हणायचं का? त्याला ग्रंथ नाही फक्त म्हणायचं. हा भगवान परमात्मा स्वयं आहे. हा ग्रंथ नव्हे. हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण. बाबा म्हणतात भागवतामध्ये हा ग्रंथ नाही, हा भगवान परमात्मा आहे. ही ज्ञानेश्वरी हा भगवान परमात्मा आहे. ज्ञानेश्वर भगवान ज्ञानेश्वर त्याच्यामध्ये स्वयं विराजमान आहे. ज्ञानेश्वरी माझे माझा भगवान परमात्मा विराज आहे. तसा गीतेमध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा विराजमान आहे. कोणाचा आहे भगवान परमात्मा आहे? माझा आहे. आपण यालाच विसरतो, माझा म्हणण्याला विसरतो. देव माझा हे म्हणत नाही आपण. देव माझा म्हटलं पाहिजे. देव माझा म्हटलं तर काय होतं? आपल्यामध्ये काहीतरी वेगळी भावना, आपल्या अंतरामध्ये वेगळे भाव निर्माण होतात की नाही? माझ्यामध्ये आणि शेजारच्या मध्ये भाव फरक आहे का नाही? तर माझा म्हटल्यानंतर काही वेगळे भाव निर्माण होतात. म्हणून आपल्याला गीतेला सुद्धा माझं म्हणायचं. फक्त माझंच म्हणायचं का? गीतेला आई सुद्धा म्हणायचं, गीतेला बाप सुद्धा म्हणायचं, गीतेला मित्र सुद्धा म्हणायचं, गीतेला सक्का सुद्धा म्हणायचं. की कोणतंही नातं जोडा ते त्यांशी जोडलं जातं. फक्त आपल्या अंतःकरणामधून नातं जोडावं. त्याचं काय म्हणे का? शेजारच्या लग्नामध्ये सुनेची माया का बाई गुलाबजामुन का, गुलाबजामुन का? त्या शेजारचं लग्न आहे ना. असं नको. म्हणजे वर माया नकोय. आपल्या अंतःकरणामधून माया असावी. भगवंतावर प्रेम असावं. कसं असावं? अंतःकरणामधून असावं. फक्त कंठातून नसावं, नाभीपासून असावं. आता ओंकारनाथ कशा होतो? नाभीपासून निघतो. ओम ओम कुठून निघतो? नाभीपासून निघतो. म्हणजे भगवंतावर प्रेम करायचं ना खऱ्या अर्थाने नाभीपासून करायचं. आम्ही भगवंतावर प्रेम करतो, परंतु कसं करतो? शनिवारी दर्शनाला जातो. कुठे जातो? हनुमंतरायच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो. आणि एवढी लांबलचीक यादी असते ती माणसाने. कुठे गेल्यावर? मंदिरामध्ये गेलो. कशाची? मागणीच. तुम्ही सांगा खऱ्या अर्थाने म्हणजे मागतो ते काय मागो हे बी आम्हाला कळत नाही. देवा पुढे काय मागो हेच आम्हाला कळत नाही. हनुमंताकडे काय मागितलं पाहिजे? एक तरुण मुलगा गेला आणि काय म्हणतो? हनुमंतराया माझं लग्न झालं नाही, माझं लग्न होत नाही. आता तुम्ही सांगा हनुमंतराय म्हणजे अरे मीच लग्न नाही केलं, मीच कुवारा आहे, मीच लग्न केलेलं नाही, मी संन्यासी आहे. म्हणजे मला हे का मी सांगितलं? आपल्याला कुठं काय मागावं हे कळत नाही. रामाकडे जातो आणि म्हणतो अरे प्रभू रामचंद्रा माझी पत्नी हरवली. आता प्रभू रामचंद्र अरे माझी पत्नी हरवली मला सापडे, तू हनुमंताकडे जा. हनुमंत तू रामाकडे जा. मी का बोललो? देवाकडे गेला पण काय मागावं हेच कळत नाही मला. तेवढी लांब लचक यादी घेऊन जातो आणि 1000-500 रुपयाची बुक बाहेर किंवा चप्पल बाहेर सोडली असते. दर्शन घेताना लक्षात काय असतं? माझी चप्पल आहे की नाही. पण दर्शन घेताना लक्ष कुठे आहे? तो आहे मंदिरामध्ये. आता तुम्ही आहे मंडपामध्ये, पण वास्तव तुम्ही मनाने मंडपामध्ये आहात का देहाने आहात हे मला काय माहिती? ज्याची त्यालाच माहिती, ज्याची त्यालाच माहिती आहे. आपण कुठे मंडपामध्ये आहोत, तो खऱ्या अर्थाने देहाने आहोत का मनाने आहोत? मंदिरामध्ये जातो पण कशाने जातो? देहाने जातो. मनाने जातो का? म्हणून आम्हाला देव कळत नाही. म्हणून आम्हाला देवळामध्ये देऊ घेत नाही, मंदिरामध्ये देव भेटत नाही. वास्तविक देव भेटण्याचं ठिकाण कुठे आहे? दरेश दरेश पाशाने काष्टी कुठे तिथं ठाव नाही उरला. अशी जागा दाखवून द्या की तिथे माझा भगवान परमात्मा नाही जागा नाही. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. डॉक्टर विकासानंद महाराज मिळतात त्यांच्यासारखे एक महान विभूती होती. म्हणजे त्यांच्याकडे काही शिष्य तसे यांच्याकडे बी शिष्य होते. मग अशी संध्याकाळची वेळ होती, त्यांचं प्रवचन चालू होतं. सगळे विद्यार्थी आले पण एक विद्यार्थी आला नाही. तो लेट आला. तो जरा भोळा होता. कसा होता? भोळा होता, साधा होता, पुरणपोळ्यासारखा भोळा होता, नातांच्या शिष्यासारखा भोळा होता. सगळ्यांनी पाहिलं तू भोळा नाही आला. महाराज म्हणजे भोळा नाही आला. तर सगळे विद्यार्थी म्हणे गुरुदेवा तो भोळा जाऊ द्या, तुम्ही चालू करा. नाही त्याला येऊ द्या. विद्यार्थी म्हणे महाराज तुम्ही चालू करू, गुरुदेव तुम्ही चालू करा.
असं म्हटल्यानंतर थोडे थांबले आणि काही वेळामध्ये भोळा आला. त्यांची सेवा संपली, प्रवचन संपलं, त्यांना सगळं ज्ञान देऊन झालं आणि ज्ञान दिल्यानंतर केळी घेतल्या आणि सगळ्यांना केळी खायला दिल्या, सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या आणि म्हटले ज्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा नाही अशा ठिकाणी जाऊन केळी खायची. काय सांगितलं? ज्या ठिकाणी देव नाही अशा ठिकाणी जायचं आणि केळी खायची. आता बाकीचे विद्यार्थी फक्त भोळा थांबला, बाकीचे विद्यार्थी गेले, कोण बाथरूम मध्ये गेलं, कोण किचन मध्ये गेलं, कोण टेरेसवर गेलं, कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, केळी खाऊन मागे आले. पण तो भोळा हातामध्ये केळी घेतली तसाच मंडपामध्ये उभा राहिला. सगळे आले आणि बसले. बसलं, विचारलं केळी खाल्ली? हो, सगळे विद्यार्थी हो खाल्ली. आणि हा उभा राहिला केळी हातामध्ये येऊन. तर सगळे आलेले विद्यार्थ्याला हसले, अरे काय मूर्ख वेडा आहे, देवानी केळी दिली खाल्ली नाही तू, अरे कुठेतरी जायचं कोपऱ्यामध्ये खाऊन यायचं. तो स्तब्ध उभा राहिला. सगळे बसले. गुरुदेवाने विचारलं केळी खाल्ली? म्हणे हो. अरे बोला तू का खाल्ली नाहीस? तू का खाल्ली नाही? हे सगळ्यांनी केळी खाल्ली, तू का खाल्ली नाही? म्हणजे गुरुदेवा मला अशी जागाच दिसत नाही की कुठं माझा भगवान परमात्मा नाही, याला म्हणतात बघ. मग त्याला खरा परमार्थ कळला. आणि मी हे का सांगितलं? आपण भक्ती कशी करतो, आपण मंदिरामध्ये गेलो काय मागतो आणि काय मागावं आणि काय मागू नये हे आम्हाला कळलं पाहिजे. आपण पहिले प्रथम मनुष्य आहोत, प्रथम आपण मनुष्य आहोत, नंतर आम्ही भारतीय आहोत, प्रथम सनातनी आहोत आणि नंतर हिंदू आहोत. हेच आम्हाला कळत नाही आम्ही हिंदू आहेत का कोण आहेत. कालच मी महाराजांची क्लिप लागली, विठ्ठल महाराजांची भागवतामधील. ते म्हणजे प्रत्येक प्रवचनकार कीर्तनकाराने थोडा तरी धर्म सांगावं. तर ते मला आठवलं आता. महाराज म्हणतात थोडा तरी 5 मिनिटं 2 मिनिटं ते सांगावं. आम्हाला धर्मच कळत नाही हो. आम्ही जातीमध्ये वाटलो, 12 बलुत्यामध्ये आम्ही वाटलो. तुम्ही सांगा माझ्या शिवरायाने कोणता अवहेलना केली कोणत्या जातीने? सर्व जाती धर्माचे त्यांच्याकडे होते मावळे. माझ्या पांडुरंग परमात्म्याने कोणाची अवहेलना केली का? मग आपण काय करतो? आपण भारतीय आहोत, आपण सनातनी आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये जन्मालो, संत भूमीमध्ये जन्मालो आणि तरी पण आपण अशी अवहेलना करतो. आपण काय धर्माचं पालन करतो? धर्माचं पालन आपण करत नाही बरोबर. इथं धर्माला दोष देण्यापेक्षा आपण आपल्याला दोष द्या. तोपर्यंत आपली एकी होत नाही. अहो आम्हाला विकलं तर कशी एकी होईल? आम्ही काल 4 दिवसापूर्वी आम्हाला स्वतःला विकलं, कशी एकी होईल? आम्ही आमचं हक्काचं दान सुद्धा आम्ही विकतो. म्हणजे आम्ही एवढ्या खालच्या थराला गेलो. मग आम्हाला धर्म कसा कळेल? परहित सरित धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अधम भाई. हो स्वामी तुलसीदास रामायणामध्ये म्हणतात परहित सरित धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अधम भाई. धर्म आणि अधर्माची याची व्याख्या सांगितली रामायणामध्ये. परहित दुसऱ्याचं हित करणं ते म्हणजे धर्म आहे आणि दुसऱ्याचं अहित कर्म म्हणजे अधर्म आहे. आम्ही असं करतो का? प्रत्येकाने आपल्या मनाला विचार, आपण धर्माच्या अधीन आहोत का धर्माच्या विरुद्ध आहोत? आपल्या मनाला विचारावं. मी एखाद्याला बोलण्यापेक्षा आपण स्वतःच्या मनाला विचारावं, आपलं परीक्षण करावं, आपण खरंच धर्माचे आचरण करतो का? मनुष्य प्राण्याला नेमबाह्य सगळ्या गोष्टी आवडतात. सगळ्या गोष्टी नेमबाह्य म्हणजे बंधन नको कोणतं. आता शास्त्राचं जर बंधन म्हटलं, संत वाङ्मयाचं बंधन आहे, त्याला काही नियमावली आहे. नियमावली म्हटलं की आम्हाला नको आहे. नियमावली म्हटलं, नियमाचे एक उदाहरण सांगतो. रोजच्या नियमातलं आम्हाला ट्रॅफिकचे नियम हवा आहे का? आपलं सिग्नलचा नियम करावं वाटतं का? रोजचा आहे आपला तो, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. पण नियमाचं पालन, कोणत्याही नियमाचं पालन करावं. आपण मनुष्य आहोत हे पहिलं कळलं पाहिजे, तर तुम्ही इतर नाती जपाल. आपण मनुष्य जर समजलं नाही, आम्ही मनुष्य आहोत हे जर कळलं नाही, तर तुम्ही नाती काय जपणार आहेत? तुम्ही धर्म काय जपणार आहेत? नाही जपणार. म्हणून महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न केला. निसाळ महाराजांच्या राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षौरमं धर्म सुसुखं कर्तुं वयम्.
श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही. माता पिता समान कोई दैवत नाही, गीता समान नाही कोई ग्रंथ, कहत संत कबीर. विश्वामध्ये आई वडिलासारखा दैवत नाही आणि श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही. तुम्ही सांगा, देशाचे पंतप्रधान आपले परदेशामध्ये काय भेट देतात, तो काय देतात, दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाला काय भेट देतात, श्रीमद भगवद्गीता भेट देतात. विश्वामध्ये सर्व धर्मग्रंथांचा आधारस्तंभ असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. काय आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. कोणत्याही धर्माचा ग्रंथ घ्या, त्याचा आधारस्तंभ असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. आपलं कोणतंही संत वाङ्मय घ्या, कोणतंही संत वाङ्मय घ्या, त्याला आधारस्तंभ श्रीमद भगवद्गीता आहे. सोमुखी तो सांगतो सविस्तर गीता हा प्रश्न अर्जुनेशी. कालच सांगितलं ना, गीता ही अर्जुनाला सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. अर्जुन म्हणजे भगवान परमात्मा आहे. पण जिथे गीता सांगितली तिथे असे बसले होते का? नाही ना. पण गीता सांगता किती महायुद्ध होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ते महान बलाढ्य युद्ध होते. पण गीता सांगताना इतर लोक कोणाला ऐकायला गेली का? तिथं भगवंताची किमया आहे ना. एवढ्या युद्धार्थाने, एवढ्या युद्धाच्या मध्यभागी उभा केला माझ्या भगवंतानी आणि अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाला गीता सांगण्याची काहीच गरज नव्हती. ती तुमच्या आमच्यासाठी सांगितली आहे. तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून श्रीमद भगवद्गीता सांगितली. बरं, भगवद्गीता फक्त 5,500 वर्षापूर्वी सांगितली का? नाही सांगितली. त्यात बरीच वाचक मंडळी आहे. ज्ञानेश्वरी वाचते. 4था अध्यायाचा 2रा श्लोक घ्या आणि दुसऱ्या श्लोकाचं चिंतन करा. त्यामध्ये त्याचं असं वर्णन येतं, श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ 120,04,00,000 वर्षापूर्वी सांगितला असा अंदाज आहे. किती? 120,04,00,000 वर्षापूर्वी. आणि मनुष्य प्राणी हा 25 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आहे. किती? 25 लाख वर्षापूर्वी. आणि भगवद्गीता 120,04,00,000 वर्षापूर्वी निर्माण झालेली. मनुच्या जन्मापूर्वी भगवान परमात्म्याने युवास्वान्याला ही श्रीमद भगवद्गीता सांगितलेली आहे. ती लोप पावली, धर्म लोप पावला, अधर्म वाढला म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये भगवंताने अर्जुनाला निमित्त केलं आणि ती पुनर्जीवित केली. भगवंत 13 वर्षे अंग्रेज ऋषीच्या आश्रमामध्ये मौन राहिले. किती वर्षे? भगवान परमात्मा, भगवान कृष्ण 13 वर्षे घोर अंग्रेज ऋषीच्या आश्रमामध्ये 13 वर्षे मौन राहिले. आणि त्यानंतर युद्धाचं सूत्रसंचलन हातामध्ये घेतलं आणि श्रीमद भगवद्गीता पुनर्जीवित केली. किती वर्षापूर्वी? जवळजवळ 5,500 वर्षावर. आणि यात विशेष म्हणजे आपले जास्त उपकार कोणाचे? आपण ज्याच्या निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह करतो त्या भगवंताचे आपले फार उपकार आहे. तुम्हाला काय? ते जगाचं दैवत तर आराध्य दैवत आहे, त्यात वादच नाही. तर ग्रंथ लिहिले कोणी हो? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? सांगा. ज्ञानदेव लिहिली का? कोण लिहिली? सच्चिदानंद बाबा आदरू लेखे पुदाला. तुकाराम गाथा कोण लिहिली हो? तुकोबारांनी लिहिली का? जगणारे महाराजांनी लिहिली. महाभारताचे 1,00,000 श्लोक कोणी लिहिले? भगवान गणेशांनी लिहिले. महाभारताचे 1,00,000 श्लोक, त्या 1,00,000 श्लोकामध्ये हे 700 श्लोक आहेत. विष्णू सहस्रनामाचे 120 श्लोक आहेत. कशामध्ये? महाभारतामध्ये. महाभारत कोण लिहिलं? भगवान गणेशांनी लिहिलं. तर त्याला पण एक आट निर्माण केली भगवान गणेशांनी. वेदव्यासीला म्हणले तुम्ही ग्रंथ लिहितो मी, परंतु माझी एक आट आहे. भगवान गणेश म्हणतात माझी एक आट म्हणजे काय? मी लिहितो पण तुम्ही एक शब्द लिहिताना थांबायचं नाही 1,00,000 श्लोक होईपर्यंत. नाही थांबले ना महाराज. हे भगवान परमात्मा, हे भगवान. पण भगवान गणेशाची आपल्यावर विशेष कृपा म्हटलं तर का म्हटलं मी? जर हे ग्रंथ आज लिहिले नसते तर आपण काय वाचलं? आपण कशाचं अनुकरण केलं? आपल्याला गीता कळली नसती, भागवत कळलं नसतं, महाभारतही कळलं नसतं. परंतु आपल्याला बाकीचे कोणते ग्रंथ वाचायची आवश्यकता नाही.
असे कधी होईल देवा गीता भागवत अनुभवा यावा, असे माझे तुकोबराय म्हणतात. असे कधी होईल देवा गीता भागवत अनुभवा यावा. त्यांना असं म्हणतात असं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अनुभवा यावा असे म्हणून शिकले तुकोबराय. ते का नाही म्हटले? की याच्यासाठी म्हटले नाही आम्हाला एवढे कळणार नाही, आम्हाला वाचता येणार नाही, आमच्या लक्षातही राहणार नाही. आम्हाला ते कळणार सुद्धा नाही, आमच्या लक्षामध्ये सुद्धा राहणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला हा शॉर्टकट निर्माण केला भगवंताने. 700 श्लोक वेगळे केले आणि आपल्यासाठी हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी हा ग्रंथ निर्माण केला. पुढे माऊलीने विचार केला ह्या संस्कृतमध्ये हा याचा बोध सगळ्यांना होत नाही, सर्व साधकांना होत नाही, सर्व वाचकांना होत नाही. मग मराठीमध्ये माऊलीने अनुवाद केला. पण ती मराठी कशी आहे हो? ती आमच्या डोक्यावर जाणारी आहे. बघा बहुतेक कीर्तनकार कोणता अभंग निवडतात? फार क्वचित कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ती माऊलीचा अभंग निवडतात. बहुतेक कीर्तन नाथबाबाचा तुकोबराचा अभंग जास्त प्रमाणात घेतात, जास्त प्रमाणात. असं का असेल? ज्ञानेश्वरी आपल्याला का कळत नाही? आपण जोपर्यंत त्या आईचं बोट धरत नाही, कोणाचं ती आई आहे, त्या आईचं जोपर्यंत आम्ही बोट धरत नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. ज्ञानेश्वरी एवढी सोपी नाही. म्हणून माऊली म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव मी नेहमी सांगत असतो, हे वाक्य मी नेहमी सांगतो, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव म्हणजे काय करावं? फक्त पाठ करायला सोडून द्यावी नाही, ती अंतःकरणामध्ये उतरावी. तर त्याच्यासाठी एक ओळ फार महत्वाची माऊली निर्माण केली आपल्यासाठी. काय केली? त्या ओवीचं जर अनुकरण केलं तर तुम्हाला मला वाटतं बाकीचे काही परमार्थ करायची गरज लागणार नाही. काय? जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा, हीच भक्ती आहे. पर हित सरिस धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदम भाई. जे जे भेटे भूत, माऊली म्हणतात भूताला सुद्धा त्याला देव पा, वृक्षामध्ये देव पा, विलीमध्ये देव पा, प्राण्यामध्ये देव पा, सर्व चराचरामध्ये देव पा. जोपर्यंत आम्हाला देव दिसत नाही तोपर्यंत आम्हाला न्यायश्वर करायचं कळत नाही. बाळनाथ गडावरची बाबा आहेत, होती आजतील माहीत कोणता असतील माहीत? जगन महाराज आज कोणाला माहीत आहेत? आपल्या विकासनाथ महाराजचे गुरु आहेत, त्यांना ते फार म्हणतात. मी काही महिन्यापूर्वी त्या बाळनाथावर गेलो होतो, ते आजारी होते, मी गेलो होतो भेटायला. तिथं आमची चर्चा झाली थोडीशी अध्यात्मावरची. आणि त्यांनी सांगितलं त्या जवळच्याच गावामध्ये एकाने 108 पारायण केले. एका माणसाने यांच्यासारखे होते 108 पारायण केले. 108 पारायण केल्यानंतर त्याचा खूप वाहवा झाला, त्यासाठी खूप मोठी सांगता केली. गावाला जेवण मोठा हार करून होती, मिरवणूक काढली त्या माणसाची, खूप मोठा कार्यक्रम पार पाडला. आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाने काय केलं सर? काय केलं सर त्या माणसाने? तुमचा अंदाज सांगा, काय केलं तुम्ही? 108 पारायण केलं त्यांनी काही चांगलं केलं असेल ना? केलं का? चांगलं केलं असेल ना? तुमचं काय मत आहे? चांगलं केलं असेल, वाईट केलं असेल? सांगा काय मत सांगा, बोलू मला सांग, काय केलं असेल? 108 पारायण केलं म्हणजे चांगलं केलं असेल ना? अजिबात नाही. बाबाच्या मुखातील शब्द आहे, त्या माणसाने त्याची खून केला. तुम्ही सांगा, जे ते भेटे भूत ते ते मानजे भगवंत, हा भक्ती निश्चित दान माझा कुठे गेला? ही ओवी कुठे गेली? 108 पारायण करण्याबद्दल परिणाम होत नसेल तर वाचून काय फायदा आहे? की बाळनाथ गडावर बाबाच्या मुखातील शब्द आहे. म्हणजे आम्ही काय करतो? 108 पारायण केले, आम्ही कशासाठी केले? मग 108 पारायण सुद्धा पारायण करून सुद्धा फायदा होत नाही. भाव धनुवाचे ज्ञानश्री कृपा करी हरी तयावरी, ज्ञान होय अज्ञानाची अति मूर्खा त्या दगडाची. दगड कोणते तरले हो? जे काठ्याला बांधले, जे भगवंताच्या काठ राहिले ते दगड तरले. कोणते दगड तरले? जे गाठ्याच्या समोर राहिले ते दगड तरले. आपण दगडच आहोत ना. ह्या दगडाला जर करायचं असेल तर त्याने ज्ञानेश्वरच्या आईचं बोट धरावं. ज्ञानेश्वरचे शब्द गीते शब्द म्हणजे मंत्रराज आहे, एक एक शब्द मंत्रराज आहे. ज्याच्या कानातून
अंतःकरणामध्ये गीतेचे शब्द जातात. एक शब्द जरी गेला आणि त्यांनी टाकला तरी एका यज्ञाचं फळ मिळतंय. एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे. काय मिळतंय? यज्ञ करणं सोपं आहे. यज्ञ अहो आपल्या त्यांनी सत्यनारायण पूजा करणं होत नाही आपल्या. मी काका म्हणतो हे नाही, या काका थांबावून, हे नाही, या काका थांबावून, बरोबर की नाही? मग मी यज्ञ कधी करणार? पण यज्ञ आपल्याला यज्ञाचं फळ मिळण्यासाठी काय आहे? श्रीमद भगवद्गीता आहे, माझी ज्ञानेश्वरी आहे. नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार. गीतेमध्ये आता मला काल परवा सुद्धा बोललो मी, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता म्हणजे तुम्हाला नाही ज्ञानेश्वरी वाचत, मी गीता वाचतो. अरे मला एकच आहे, नाव वेगळं आहे. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजेच ना गीता आहे ना, एकच आहे, वेगळं नाही. पण आम्हाला ते पण कळत नाही, बऱ्याच लोकांना कळत नाही. आम्ही गीता वाचतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, गीतेला वाचत नाही. अहो ती एकच आहे. तर हे एका माणसाला अनेक नावं असतात. दादा, नाना, काका, भाऊ, साहेब, बरेच नावं असतात. तर त्याला ग्रंथाला नाव आहेत. एक श्लोक माझा फार आवडीचा श्लोक आहे. मी बहुतेक प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये म्हणतो. इथे पण मी बऱ्याच प्रवचनामध्ये म्हटलेलं आहे. तुम्हाला आठवण मी म्हणायला लागलो. या ग्रंथाला किती नाव आहेत? बोलो महाराज. या ग्रंथाला 18 नाव आहेत. ऐका. गीता गंगाच गायत्री, सीता सत्या सरस्वती, ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली, श्री संध्या मुक्त गेहिनी, अर्धमात्रा चिदानंदा, भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परा अनंता, तत्वर्थ ज्ञानमंजरी, नित्येतानी जपे नित्य, नरो निश्चल मानसा, ज्ञानसिद्धी लभेन शीघ्र, तथांत्य परंपद. वरापुरामध्ये हा श्लोक आहे. कुठला आहे? वरापुराण. गीतेला 18 नाव आहेत. तरी 18 नाव म्हटलं तर काय होईल? नित्य म्हटलं नित्य. गीता गंगाच गायत्री, सीता सत्या सरस्वती, ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली, श्री संध्या मुक्त गेहिनी, अर्धमात्रा चिदानंदा, भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परा अनंता, तत्वर्थ ज्ञानमंजरी, नित्येतानी जपे नित्य, नरो निश्चल मानसा, ज्ञानसिद्धी लभेंचे तथांत्य परंपद. नित्य हा 18 नावाचा जर पाठ केला तर तो ब्रह्मपद परमपद म्हणजे भगवंताच्या निज धामापर्यंत जाण्याचं योग्य तिला होतं. तर त्याला नित्य म्हटलंय. नित्य नियम आम्ही हरिपाठ किती मोठी तरी काय नित्य म्हटलंय. हरिपाठला नित्य म्हटलं पाहिजे ना. आता ह्या सप्त्यामध्ये या 18 नाव म्हणायचे, पुढच्या गणित यंत्र म्हणते काय फायदा आहे का? आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. 23 वर्षामध्ये आपण किती परिवर्तन केलं, किती लोकांनी श्लोक पाठ केले, किती लोकांनी त्याचं अनुकरण केलं. आम्ही अनुकरण करत नाही. वेळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वाय. आम्ही याला उठून ढुंगण झाडून निघालो की समजा आम्ही इथं सोडून जातो. म्हणजे हे ज्ञान तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओ म्हणजे जगदी सारी तुझंच तू लागे, आम्हाला काहीच नको. आणि हे आपल्यासाठीच निर्माण केलं आहे. प्रवचन मध्ये समजायचा 20 वॅटचा बल्ब, कीर्तन मध्ये समजायचा 80 वॅटचा बल्ब, भागवत कथामध्ये समजायचा 100 वॅटचा बल्ब. त्याला वेळ कमी नेला. कीर्तन 2 तास, त्याला 1 तास, भागवताला 4 तास, 3 तास. तर त्याची ख्याती मोठी आहे. श्रीमद भागवत गीता आणि श्रीमद भागवत या 2च ग्रंथाला हे विशेषण लावलंय. श्रीमद बाकी भागात कुठल्या ग्रंथाला दिसत नाही. श्रीमद गाथा म्हटलं नाही. श्रीमद म्हणजे काय? श्री म्हणजे आधारान, मध्य आणि पूर्ण, ब आणि भक्त, ग ज्ञान व वैराग्य, त आणि तारक, भागवत हे तारुण्य ज्ञान आहे. मी तर नेहमी सांगतो गीतारूपी नौकेमध्ये बसावं. त्याला रामनामाची वल्ली असावीत आणि त्याला गुरुनामाचा नावाडी असावा. मग आपलं हा सागर करायला काय अवघड आहे का? गीतारूपी नौकेमध्ये बसावं, त्याला रामनामाची वल्ली असावेत आणि त्याला नावाडी कोण असावं? गुरुदेव असावे, ब्रह्मज्ञानी गुरुदेव असावे. मग करायला काय अवघड नाही हो, काहीच अवघड नाही. पण आपण ह्या नौकेमध्ये बसत नाही ना. नौकेच्या काठापर्यंत येतो पण नौकेमध्ये बसत नाही. गीतारूपी नावेमध्ये बसला म्हणजे काय? गीतारूपी नावेमध्ये बसलं म्हणजे काय करण्याचं? गीतेचं अनुकरण करते, गीतेला आपल्या हृदयामध्ये साठवायचं. तुम्हाला 700 श्लोक पाठ करायची आवश्यकता नाही. माझ्या सुद्धा पाठ नाही आणि तुम्ही सुद्धा पाठ करू नका. परंतु एक श्लोक पाठ केल्याशिवाय राहायचं नाही.
ज्ञानेश्वरचा म्हणजे गीतेचा एक श्लोक पाठ केल्याशिवाय राहायचं नाही आणि 10 तरी ओव्या पाठ केल्याशिवाय राहायचं नाही, ज्याचं अनुकरण करायचंच. तर एक श्लोक कोणता पाठ करायचा? तो गीतेचा सार आहे असा श्लोक आहे, तो 18व्या अध्यायामधील श्लोक आहे. कोणता श्लोक आहे? तो शेवटचा श्लोक आहे शेवटचा श्लोक 78 क्रमांकचा म्हणजे 700 नंबरचा श्लोक आहे. कोणता श्लोक आहे? कोणाचे पाठ नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र त्रैविजय बुद्धिर्ध्रुवा नित्यर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र त्रैविजय बुद्धिर्ध्रुवा नित्यर्मतिर्मम. याचा अर्थ काय? जिथे भगवान परमात्मा माझा आहे आणि जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथे सत्य आहे, विजय आहे, धर्म आहे, नित्य आहे. ज्या ठिकाणी हा ग्रंथ आहे मा पापादी पापानी गीता ध्यानं करोति चेत् क्वचित् स्पर्शन कुर्वन्ति नलिन्दलम्. पुरा मा पापादी पापानी गीता ध्यानं करोति चेत् क्वचित् स्पर्शन कुर्वन्ति नलिन्दलम्. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहतं पण ते पाण्याला स्पर्श करत नाही, तसं आपण संसारात राहून या श्लोकाचं जर नित्य पठन केलं, अनुकरण केलं तर आपण तरल्याशिवाय राहणार नाही. कशाने? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र त्रैविजय बुद्धिर्ध्रुवा नित्यर्मतिर्मम. एक श्लोक पाठ करायला हरकत नाही. पाठ झाला 100 वेळा लिहून करा, पाठ होईल ना. पाठ आपण अंतकरणात ठरवलं ना. अंतकरणातली गोष्ट तुम्हाला एक सांगतो. अंतकरणात आपण निश्चय केला माझा भगवान परमात्मा पूर्ण करतो, हा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. आताच काही दिवसापुढे आम्ही आळंदीला गेलो. गेल्या वर्षी ह्या सप्त्यातलं माझं इच्छा होती की मी एक तरी प्रवचन माऊलीच्या दरबारात करावं, मला सेवा मिळावी. कोणी माझ्यावर कोणी आहे नाही होतं, माझ्या रूममध्ये राहणं कोण नाही. आणि आळंदीला गेलो, पारायण केलं आणि मी शिंदे माऊलीला भेटलो. मी बऱ्याच वेळा फोन केले, बऱ्याच वेळा मी आळंदीला गेलो, ट्रस्टीला विचारलं माझी जायचं जाता येताना. मी विचारलं मला एक सेवा पाहिजे, प्रवचन सेवा मला माऊली दरबार करायची माझी फार इच्छा आहे. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण कशी करतो यासाठी मी तुम्हाला अनुभव सांगतो. माझ्या वाव्यासाठी सांगत नाही. मी मनातून ठरवलं की मला एक सेवा करायची. पण तिथे गेलो, शिंदे माऊलीला भेटलो. गेल्या वर्षी ते कीर्तन झालं, त्यांचा मी फोन नंबर घेतला, त्यांना बऱ्याच वेळा मी कॉन्टॅक्ट केलं, तर ते काही जमलं नाही. तर तिथे गेलो, त्यांना भेटलो. शिंदे महाराज म्हणाले तुम्हाला प्रवचन तर करायचं आहे असं म्हणता तुम्ही, ठीक आहे, पण तुम्हाला 4 ते 5 प्रवचन देणार नाही. मला कोणताही टाइम द्या, कोणताही द्या, कोणताही टाइम द्या, ती करा. तुम्ही 3 ते 4 करा, मी 4 ते 5 मात्र येईल. ठीक आहे माऊली, फक्त एकच दिवस जाऊन संस्थेमध्ये सांगा, कार्य अध्यक्ष जाऊन सांगा ऑफिसमध्ये. माझ्यावर कदम आणि 1-2 जगतापती होते. आम्ही गेलो ऑफिसमध्ये, आम्ही सांगितलं की म्हणजे 3 ते 4 भजन आहे. त्यांनी लगेच फोन केला, म्हणे तुमचं 3 ते 4 भजन आहे, 2 ते 3 भजन करा. मला 2 ते 3 भजन करा, 3 वाजता मला हॉल खाली पाहिजे. त्यांनी सांगितलं. त्याने हो, कारण तिथे रेल केला असती माऊलीचे दरबार 7 तास बसायला मिळणं म्हणजे हे भाग्याचं लक्षण आहे. तिथे गेलो, सांगितलं आम्ही, म्हणजे उद्या मला 3 ते 4 वेळ आहे, तुम्हाला 3 ते 4 वेळ, 4 ते 5 शिंदे महाराज करतील. आम्ही घरी गेलो, आनंदात घरी गेलो. पण सकाळी आलो म्हणून आज आम्हाला 3 ते 4 प्रवचन आहे. ते म्हणे प्रवचन आहे पण काही लोकांनी सांगितलं तुमचं प्रवचन नाही करायचं. मला असं कसं? मला करायचं म्हणे, मला माऊली परवानगी, तू परवानगी दिली, ठीक आहे तुम्ही करा. ठीक आहे, आम्ही गेलो. आम्ही 2:30 वाजता तिथे आलो. 2:30 वाजता आलो, आम्ही ऑफिसमध्ये गेलो. भजन चालू, त्यांनी 2:45 वाजता भजन बंद केलं. तुम्ही भजन बंद करा, प्रवचन करायचं. 3 वाजता आम्ही साऊंड सिस्टीम लावेपर्यंत, व्यासपीठ उचलेपर्यंत फक्त आम्ही चौघेच होतो आपल्या मुंबईत, बाकीचे कोणी नव्हतं. आम्ही चौघेच होतो आणि तिथे 10-15 माणसं होतो. कारण त्यांचा प्रवचन टाईम 4 ते 5 आहे. ते 4:45 भरपूर लोक आले. 4:45 वाजता भरपूर लोक आले. पण अगोदर आम्ही 8-10 लोक होतो. पण माझी इच्छा होती माझ्या बापाच्या दरबारामध्ये मला 4 शब्द बोलायचे. मग आम्ही व्यासपीठ लावलं आणि कार्यक्रम केला. सांगण्याचं तात्पर्य हे का सांगितलं? माझी वावा करण्यासाठी मन पूर्ण केले मनोरथ पूर्ण केले, धर्म कार्य सिद्धीच नेले. आपण भगवंताकडे असं मागायचं की तो आपलं काम पूर्ण करतो. आणि असं मागतो की आपलं वाटलं की आपल्याबरोबर काहीच येत नाही. जे आपल्याबरोबर येत नाही ते मागतो, जे आपल्याबरोबर येणार आहे ते मागा.
काय मागा? जे आपल्या बरोबर येणार आहे ते मागा, म्हणजे त्या जीवाचं कल्याण होतं. कल्याण करण्यासाठी कशाची गरज आहे? 3 BHK, BMW, 2 लाख पगार, तर याची गरज आहे. पण याच्यापेक्षा अत्यावश्यक गरज कशाची आहे? माझ्या भगवंताच्या नावाची. आपण देवाकडे नश्वर वस्तू मागतो. देवा मला लॉटरी लागू दे, देवा माझं लग्न होऊ दे, देवा मला मुलं होऊ दे. हे आपल्या बरोबर काहीच येत नाही ना. असं म्हणतो देवा, तू अखंड माझ्या मुखामध्ये, तू तर तुझंच नाव विराजमान राहू दे, अखंड तू हृदयामध्ये विराजमान हो, असं मागतच नाही. तू तुम्हाला एक विनंती करतो, झोपताना रोज ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाचाय गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाचाय गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोकुमाराय गोविंदाय नमो नमः. आता चिंतन करून झोपा आणि 6 महिने मला फोन करा, काही बदल होतो की नाही. झालाच पाहिजे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र त्रयविजय भक्ती ध्रुवा नित्यमत्तिर्मम. अशा श्लोकाचं चिंतन करा. बरं हे नसेल तर मग नाही जमणार, कोणा श्लोक म्हणायचं नाही लक्षात राहणार. मग तुम्हाला जे नाव आवडेल ना, माझ्या भगवंताचं हजारो नाव आहे, जे नाव आवडेल त्याचं चिंतन कर, झोपा. माझा भगवान परमात्मा तुम्हाला एक ना एक दिवस दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. अनुभव आहे मग अंगे, म्हणून मी तुम्हाला सांगेन. मी अनुभवल्याशिवाय तुम्हाला सांगत नाही. हे जे मी बोलतो ना, सगळं मी अनुभवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. अनुभवाशिवाय सांगू नये माणसाने. अनुभव घ्यावा तरच सांगावं. आजची भाजी कशी होते, उद्याची कशी येणार, काल कशी होते, ती खाल्ल्याशिवाय कळली का? गुलाबजामुन खाल्ले तर त्याची चव कशी कधी कळणार? हे हा गुलाबजामुन सांगा मला चव कशी सांगू शकाल का? किती स्वादिष्ट आहे तो खाल्ल्यावर कळण. कसं? माझ्या भगवंताचं चिंतन केल्याशिवाय त्याची गोडी निर्माण होत नाही. होईल का? तेव्हा तर गोडी निर्माण होईल. कधी होईल निर्माण? जेव्हा तुम्ही सतत भगवंताचं नाव चिंतन करत राहाल. तर मी तर याही पुढे जाऊन सांगेल, भगवंताच्या नावाचं व्यसन लागावं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह होती अलकल उतर जाएगी, हरि नाम का प्याला पीले बंदा तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. याचं व्यसन असावं. कशाचं? नामाचं. नामासाठी वेडा हो माणसाने. माझा नामा वेडा झाला की नाही? मीराबाई वेडी झाली. एवढं जरी नाही केलं तर आपल्याला व्यसन लागण्याचा प्रयत्न करावा. कशाचं? दारूचं गुटक्याचं नाही. मग हा व्यसन करायला सांगतो मला जाऊन व्यासपीठावर बसलो. जीवनाची समजून घ्या रे, व्यसनाची करू नका पेट, हरिनामाची घ्या तुम्ही बुट्टी, गुटक्याला देऊन टाका कायमची सुट्टी. सत्संगाचा गोडवा निराळा, कशाला हवा पान मसाल्याचा अल्ला, तंबाखू सुपारीची संगत सोडा, हरी 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 नामाची संगत जोडा. आपले दुर्गुण काढा महाराज. एक एक दुर्गुण काढा. आपल्या अंगामध्ये दुर्गुण आहेत ना. तुम्हाला माझा दुर्गुण एक सांगतो मी तुम्हाला. आता मी तुम्हाला कोण होतं हे मला माहिती. मार ठोकवाला माणूस होतो मी, सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाही. परंतु मी 2004 सत्संग ऐकल्यानंतर मी 2004 असे 3 निर्णय घेतले. पहिला चहा, दुसरा कोल्ड्रिंक आणि चौथा तिसरा निर्णय घेतला शिवी द्यायची नाही. मी आरोपीला सुद्धा शिवी दिली नाही. तुम्हाला जर पाहिजे असलं काय ते तुम्हाला फोन नंबर घ्या आणि शिवाय देऊन पहा. नालायक बेसम एवढा म्हणू शकेल, याच्या पुढे मी शिवी देणार नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करा. नाही तर काय, जन्माला आला ह्याला पाणी वनमेला काय फरक आहे? काहीतरी बदल करा. एवढं तुम्ही कीर्तन ऐकता, एवढं प्रवचन ऐकता, एक एक शब्दाचं अनुकरण करा. आता कीर्तन घेऊच नका बरोबर. एकच शब्द घेऊन जा आधीतून की आपल्याला तंबाखू सोडायची. आता ठामपणे निर्णय करा, आपल्याला चहा सोडायचा, आपल्याला कोल्ड्रिंक सोडायची. असा निर्णय घ्या. कोल्ड्रिंक एवढी खतरनाक आहे की दारूपेक्षा वाईट आहे. तुम्हाला जर खात्री करायची असेल कोको कोला घ्या,
आणि तुमचं टॉयलेट धुवायला टाका. दाताचा तुकडा करा, बाटलीमध्ये टाका. सकाळी दाता तुकडा नाही होईल. छोटा तुकडा घ्या, बाटलीमध्ये टाका, बाटली टाकून बंद करा कोकोकोलामध्ये. तुम्ही सांगा तर तो पेला तर आपल्या गटराच्या काय अवस्था होईल. असं का प्या, गटराचं पाणी का प्या, ही घाण का प्या, आणि याचं फल विदेशीला का द्या. आपला धर्म काय शिकतो, आपल्याला धर्म काय शिकवतो, आपल्याला ग्रंथ काय शिकवते, आपल्याला संत काय शिकवतात. संतांनी जे मार्ग जाऊन त्या मार्गाने चाला ना, त्यांनी सुसाट मार्ग तयार केलाय. समृद्धी त्यापेक्षाही चांगला मार्ग आहे. तुमच्या संतांचा मार्ग त्याच्यापेक्षा उत्तम आहे. तो नागपूरला घेऊन जाईल. हो, समृद्धी कुठे जाईल? नागपूरला घेऊन जाईल, महाराष्ट्रीय उपराजधानी. पण हा संतांचा मार्ग तुम्हाला भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? धामापर्यंत, भगवंताच्या चरणापर्यंत, भगवंतापर्यंत घेऊन जाईल. कोणता मार्ग? संतांचा मार्ग. तुम्ही संतांच्या मार्गाचं अवलोकन करावं. पण संतांच्या मार्गामध्ये काही नियम असतात, काही बंधन असतात. बंधन आलं की आम्ही पाठीमागे हाकतो. नियम म्हटलं की आम्हाला नको होतो. नियम बाह्य काम करायचे म्हणजे आमची आतुरता असते. पण नियमामध्ये काय तर म्हणजे की नको. नियम म्हणजे काय? फक्त भगवंताच्या चिंतनाचे नियम जर आपण ठेवले आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये. त्याला एक उपमा देतो मी. आपला मुखवटी उंबरठ्यावरती राम नामाचा दीपक तेवढ ठेवला तर अंतरी प्रकाश आणि बाहेरी प्रकाश. दीपक जळतो की नाही आपल्या पाठीमागे, तो प्रकाश देतो की नाही. पण रामनामाचा जर दीपक आपल्या मुखवरती उंबरठ्यावर ठेवला तर काय होईल? अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध करण्याचं दुसरं साधन नाही. देहाला आंघोळ पाण्याची, मनाला आंघोळ हरिनामाची, वर भक्ती नाही कामाची. आम्ही दिखावा भक्ती करतो. मला कोणतरी म्हणावं, मला प्रवचनकार म्हणावं, मला कीर्तनकार म्हणावं, मला मृदुंगाचार्य म्हणावं, मला गायनाचार्य म्हणावं, मला कथाकार म्हणावं, याच्यासाठी भक्ती करतो. आणि निस्वार्थ भक्ती केली ना त्याचं फळ मिळतं. निस्वार्थ भक्ती म्हणजे कशाचीच अपेक्षा नाही ठेवता की भक्ती करायला त्याच्यामध्ये आनंद भेटतो. आता तुम्हाला भेटतो मला माहिती आहे, पण मला आनंद भेटतो. कुठेही व्यासपीठ उभा राहिलो, नारदाचे गादी उभा राहिलो, मला आनंद भेटतो. मी कसा करतो मला माहिती, मला तर गाता येत नाही, तरी पण मी कीर्तन करतो. कसा करतो मला माहिती. करता करायचं माझ्या पाठीमागा, माझ्या काय सगळ्यांच्या पाठीमाग मागे पुढे उभा राहायला सांभाळता आली आघाताने वाढावे. फक्त आपण त्याला मनामध्ये गुजरवावं, त्याचं नाम ओठामध्ये ठेवावं, त्याचं नाम अंतकरणामध्ये बंदिस्त ठेवावं. कोणाचं? माझ्या भगवंत परमात्म्याचं, माझ्या कृष्णाचं, माझ्या रामाचं, माझ्या विठ्ठलाचं, माझ्या गोविंदाचं. ज्याला जे नाव आवडेल त्याने त्या नावाशी संलग्न व्हावं, त्या नावाचं व्यसन करावं. कोणाला राम आवडेल, कोणाला कृष्ण आवडेल, कोणाला राधा आवडेल, कोणाला विठ्ठल आवडेल, कोणाला हरी आवडेल, कोणाला ओम नमः शिवाय आवडेल, कोणाला ओम गंगामते आवडेल. पण वास्तविक एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरी शिकवणा येईल तुझी. तत्व एकच आहे. पण तुम्ही म्हणा हे अवतार का? तू मशानामध्ये बसतोय, एक कमरे हात ठेवून उभारला, एक धनुष्य बाण घेतोय, सुदर्शन, हे कशासाठी? हे तुमच्या आमच्या आवडीसाठी आहे. माझ्या भगवंताने अवतार घेतले, प्रत्येकाची आवड वेगळी ना. आता तुम्ही सांगा वाघ माऊली, तुमच्या सगळ्याला एक भाजी आवडते का? नाही आवडत का? वेगवेगळी भाजी करावी लागते ना. तुमच्या पतिदेवाची वेगळी, तुमची आवड वेगळी, तुमच्या मुलाची, तुमच्या सुनेची आवड वेगळी आहे का नाही वेगळी? आपण वेगळे पदार्थ करतो नाही. तशा भगवंत परमात्म्याने आपल्या आवडीसाठी अवतार निर्माण केले. आवडीसाठी रूप बदलले. आपली आवड व्हावी म्हणून त्यांनी रूप बदलले. तुमचं कल्याण व्हावं म्हणून रूप बदलले. वास्तविक भगवत परमात्म्याला संताला काही करण्याची आवश्यकता नाही. पण जगाच्या कल्याणात संतांची उभती देह कष्टवती परोपकारे. तुम्ही सांगा देवाला काही काम करायची गरज आहे का? तो जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, जगाची आई आहे, त्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही. पण भगवंत परमात्मा सगळ्या घरी काम केले. नाथाच्या घरी काम केलं, हिराबाईच्या घरी काम केलं, नामदेवच्या घरी काम केलं, सगळ्या संतांच्या घरी काम केलं. ज्याच्या घरी काम करतो तो मोठा, जो काम करतो तो मोठा. आता आपण समजा धीरूबाईच्या घरी काम केलं, अंबानीच्या, अंबानी मोठा का आपण मोठो?
कोण मोठं? अंबानी. पण माझा जगाचा बाप कोणाच्या घरी काम करतो? जगाचा बाप आहे, सर्व विश्वचा नियत आहे, चालक आहे. तो कोणाच्या घरी काम करतो? संतांच्या घरी काम करतो. कुठे करतो? जिथं भक्तीने पूजा केली जाते, तिथे भक्तीने ज्याला गायलं जातं तिथंच पूजा करतो. दिखावा पूजामध्ये तो येत नाही. किती पण त्याला बोलवा तो येत नाही, आणि असा बोलला येत नाही तो, असा बांधला जात नाही. तुम्हाला बांधाल नाही बांधला जाणार. तो भक्तिरूपी रशीने बांधला तो, बाकी कशाने बांधला तुम्ही? मी कशाची साखळी आला त्याला बांधायला, पण भक्तीची साखळी आणली की माझा भगवान परमात्मा नम्र होतो. किती नम्र होतो? तू नको ते कामं करतो. तुम्ही सांगा, असे कामं आपण झाडू मारायचं काम करावं, घोड्या थपायचं काम करावं, भांडी घासायचं काम करावं, धुण्याचे काम करावं. माझ्या जगाच्या बापन कोणाच्या घरी? संतांच्या घरी. मग तो काय करतो? तो भक्तीचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमाने भक्ती केली की माझ्या भगवंताला अतिशय आवडते. कशाने? प्रेमाने, अंतःकरणातून, हृदयातून, मनाने भक्ती केली ना तर माझ्या भगवंताला आवडते. मी चारही अध्याय वाचले, त्याची इच्छा नसेल काही फायदा नाही, पण ते दोन एक श्लोक वाचले त्याचं अनुकरण केलं तर ते भगवंत परमात्म्याला आवडते. समजा 700 श्लोक मी पाठ केले, आचरण वाईट ठेवलं, काय फायदा आहे? आणि एक श्लोक पाठ केला, अनुकरण चांगलं केलं, फायदा आहे. चांगल्या रस्त्याने चाललाय, डांबरीन चाललाय, घर दाखल रस्त्याने चाललाय, प्रकाशात चाललाय, तर फायदा आहे. आणि जर मी आता चांगले वस्त्र घातले, चांगले कुंडला घातले, सगळे कपडे चांगले घातले, आणि उद्या जाऊन बाहेर जाऊन चोरी केली तर मला नाही बुटाने हवा होता. करणार नाही, तू भाग वेगळा. आता दुसऱ्या चांगल्या राग येण्याचं मी माझ्यावर घेतो. तुम्ही सांगू राग येण्याचं उठल्यानंतर तुम्ही असं काय बोललो मला, समजा मी असं केलं तर ते काय कामाची इथं बसून? तुम्हाला लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, मग मी कोरडं पाषाण राहील. तुम्हाला सांगण्यामध्ये काय अर्थ आहे का? असं सांगूच नाही. पण लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे जास्त आहेत. तुम्ही राऊत बाबांच्या क्लिप ऐकता, त्या थोड्याशा क्लिप असतात, 1-2 मिनिटाची 5 मिनिटाची क्लिप असते, पण ऐकण्यासारखी असते. नामदेव शास्त्री ते ऐकतात, त्यांची ऐकण्यासारखी असते. प्रेमानंद शास्त्री त्यांची क्लिप ऐकतात, त्यांची ऐकण्यासारखी असते, बोध घेण्यासारखी असते, परिवर्तन करणारी असते. ते ब्रह्मज्ञानी येतो. एवढे ब्रह्मज्ञानी असून सुद्धा मीडिया त्यांच्या विरोधात चालली, प्रेमानंदच्या आणि विरुद्धच्या. अहो तुम्हाला आम्हाला हेच कळत नाही, आम्ही विभागलो जातीमध्ये म्हणून आमचे परिणाम आहेत. आमचे संत जेलमध्ये जातात. आता तुम्ही सांगा, प्रेमानंदचे आम्ही दर्शन घेतलं का 2 वर्षापूर्वी? प्रेमानंद अशी विभूती भेटणं म्हणजे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आपल्यामध्ये उदय झाला समजायचा, परमार्थाचा उदय झाला समजायचा. आता त्यांच्या पाठीवर त्यांच्या विरोधात सुद्धा मीडियाने काही ट्रायल्स केली आणि विरुद्धला पार्थ FIR दाखल करण्यापर्यंत गेले. म्हणजे आपल्या संतांच्या पाठीमाग, हिंदूच्या संतांच्या पाठीमागलं तुम्ही आतापर्यंत दाखवा एखादा मौलवी अरेस्ट झालाय का? एखादा चैतमधला काय म्हणतात त्याला, पादरी झालाय का अरेस्ट? बघा, ते कुकर्म होत नाहीत का? होतात ना. आपले कुकर्म न होता आपल्या कीर्तनकारावर, आपल्या कथाकारावर, आपल्या महात्म्यावर जेलमध्ये जाण्याशिवाय येते. आणि आम्ही हसून होतो, हा ते कसेच आहेत. अरे आपण अनुकरण करावं, आपण पाहावं, त्याचा अभ्यास करावा. आम्ही याचा अभ्यास करत नाही आणि हे जे दाखवतात ना त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. तुम्हाला विश्वास न ठेवणारी एखादी घटना तुमच्यासमोर घडलेली असावी, कोणती एखादी घटना, दुर्घटना, तुम्ही ती समक्ष जर टीव्ही पाहिली, तुम्ही म्हणणार नाही अरे याच्यामध्ये बदल आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. करून ती वेगळी बातमी प्रसारित केली जाते, तसं आपल्या धर्माचा विरुद्ध ते सगळं वातावरण तयार करून संतांना त्रास देण्याचं काम करतात. त्याला आपणच जबाबदार आहोत. कोण? आपण. कारण आपली एकी नाही ना. आपण वाटलो 12 बलुत्यामध्ये, म्हणून मी सांगितलं 12 ते सोडा. आपण हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत, हे लक्षात ठेवा. अहो नंतर तुम्ही माळी, साळी, कोळी, तुंभार, वंजारी, मराठा, तेली हे नंतर आहात. तर तुम्ही हिंदू आहात, तुम्ही सनातनी आहात, हे विसरला का? हे विसरू नका.
हे आपले डॉक्टरांचं वाक्य हे विसरू नका. डॉक्टरांनी आदेश दिले तुम्ही सांगा म्हणून मी सांगतोय, हे मी सांगत नाही. पण आपल्या गुरुदेवांचं काहीतरी अनुकरण केलं पाहिजे. आपण त्यांना मानतो का देवास्थानी मानतो, तर त्यांचे शब्द आपण अनुकरण केले पाहिजे की नाही. मोठ्याचं कधीही अनुकरण करायचं. मोठ्याचं म्हणजे श्रीमंताचं नाही, जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठे आहेत, ते संतांनी, ते वाणीने मोठे आहेत, जे आचरणाने मोठे आहेत, त्यांचं अनुकरण करायचं. जे सत्य चालतात त्यांचं अनुकरण करायचं, जे असत्य चालतात त्यांचं अनुकरण करायचं, त्याला तिथंच गाडायचं. पण सत्याला मात्र घेऊन चालायचं. सत्याची पताका खांद्यावरच ठेवायची, ती खाली ठेवायची नाही. सत्याची पताका म्हणजे भगवी आहे, ती पताका आपल्या बरोबरच ठेवायची, तिला खाली ठेवता कामा नये. अंतःकरणामध्ये ठेवायची. आपल्या खांद्यावर पताका आहे. आपण अनुयायी आहोत. कोणाचे अनुयायी? आपण भगवंताचे अनुयायी आहोत, संतांचे अनुयायी आहेत, तुकोबरायांचे पाईक आहोत, ज्ञानोबाचे पाईक आहोत, त्यांचे मुलं आहोत. आपली ती आई बाप आहेत. ज्ञानेश्वर आपली आई आहे, माऊली सुद्धा आपली आईच आहे. मग यांचं अनुकरण नको करायला. त्यांचं अनुकरण करा, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अनुकरण करायला काही जास्त त्रास घेण्याची आवश्यकता नाही. फक्त थोडा थोडा बदल करायचा. आता मी सांगितलं नाही, एका दिवशी 4 जर आपल्याकडे व्यसन आहे, एखाद्या माणसाला 4 व्यसन आहेत, तो एका दिवशी तो सोडू शकत नाही. समजा पहिलं व्यसन तुम्हाला सोडायचं तंबाखू सोडा तो, तर फार वाईट आहे. कारण कमीत कमी माळ करून तरी खाऊ नये, हरिपाठ करण्यात तरी खाऊ नये. आम्ही वारी करतो, एवढा पवित्र हरिपाठ होतो आणि तंबाखू खातो. सोडा ती, सोडा. तुम्ही सांगा ती सोडायची कशी सोडायची? तुम्हाला सांगतो कशी सोडायची. एका दिवसाला 1 पुडी खाताय समजा, असं गृहीत धरा. दिवसातून 10 वेळा खातात तर 5 वेळा खा. दुसऱ्या दिवशी 3 वेळा खा. तिसऱ्या दिवशी 2च वेळा खा. नंतर 1च वेळा खा. नंतर एका दिवस आड खा. नंतर 2 दिवसांनी खा. नंतर 4 दिवसांनी खा. नंतर 5 दिवसांनी खा. असं करत करत सोडून द्या. पण सोडा. एकतरी संकल्प घेऊन जा, काहीतरी सोडा आणि हरीला धरा. हरीला सोडू नका. माझ्या आईला धरा आणि व्यसनाला सोडा. जीवनाची समजून घ्या रे, व्यसनाची करू नका ते. हरिनामाची घ्या तुम्ही गुट्टी, गुटक्याला देऊन टाका कायमची सुट्टी. सत्संगाचा गोडवा निळा, कशाला हवा पान मसाल्याचा धळा. तंबाखू सुपारीची संगत सोडा, हरिनामाची संगत जोडा. बाकी काहीच करू नका. एवढंच घेऊन जा. कुंडली गौरा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षाव धर्म सुखम कर्तुं प्रयम. श्रीमद भगवद्गीता 9व्या अध्यायाचा श्लोक. या श्लोकात तोडकं मोडकं अल्पपुतीने बोलण्याचा मी प्रयत्न केला, तर माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, आणि ते योग्य असेल माझ्या गुरुदेवांची कृपा, माझ्या भगवंत परमात्म्याची कृपा, आणि झालेली सेवा भगवंताच्या गुरुच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आता विश्वात्मके देवे